नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 12 जुलैचा भाग खूपच जबरदस्त धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता प्रेस कॉन्फरन्स समोर पृथ्वीच्या ग्रँड लॉन्चचं इव्हेंट सुरू असताना निंबाळकरांवरती मोठं संकट येताच आनंदी कशी आता निंबाळकरांची ढाल बनून पुढे येणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आरतीताईचं आता अर्ध्या रात्री हे डिझाईन बनवायचं काम चालू असतं, पण तिला ना नेमकं सुचतच नाही मी कसं डिझाईन बनवू. या पृथ्वीला 1760 एवढे डिझाईन दाखवले, पण याला एक बी पटत नाही. याच्या मनात काय चाललंय ते कुणाला समजत नाही. मी कसं डिझाईन बनवू. अर्धी रात्र उलटून गेली. मला सकाळी हे डिझाईन रेडी दाखवायचंय. उद्या प्रेझेंटेशन आहे मालक साहेबांसमोर आणि मी कसं करणार आहे. मला ना काही सुचत नाहीये. डोकं आऊट झालंय माझं. हा पृथ्वीना एक नंबरचा बिंडोक पोरगा आहे. त्याच वेळेस आता ही आगाऊवरची मस्त 2 कप गरमागरम कडकडीत चहा घेऊन येते. आरतीताई, आरतीताई धर चहा पिऊन घे बरं. तुझं डोकं बंद पडलंय ना, मग ते डोकं असं भन्नाट सुटेल. चल चल चहा पिऊन घे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आरचे खरंच ना गं, मला काही सुचतच नाहीये. एक्सपिरियन्सच आठवत नाहीये मला काही. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, आठवणार आरतीताई, माझ्या हातचा कडकडीत चहा पिल्यानंतर तुला एक्सपिरियन्स येणार. चल पटकन तू चहा पे. बरं आरतीताई, मी एक विचारू का. तेव्हा आरती म्हणू लागते, विचार की. त्यावर आता ही आगाऊवरची पृथ्वीच्या चौकशा करायला सुरुवात करते. अगं आरतीताई, नाही म्हणजे हा पृथ्वी निंबाळकर मालक साहेबांचा मुलगा, छोटे मालक साहेब, तो कसा आहे ग नेमकं. मालक साहेबांसारखाच आहे का. अगदी रुबाबदार, कामाशी काम ठेवणारा, सेम तसाच का. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, तो तो एक नंबरचा उपट सुंडू आहे. एक नंबरचा भामटाडे. मालक साहेबांसारखा कवडी सुद्धा मोल त्याच्यात काहीच नाहीये. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, नाही मालक साहेबांचा मुलगा त्यांच्यासारखा नाहीये, मग कसा आहे तो नेमकं. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, तो एक नंबरचा बिंडोक आहे. अक्कल शून्य आहे. त्याला ना अक्कलच नाहीये. बेशरम आहे. जेवढे काय नावं असतील ना तेवढा तो आहे. त्यावर लगेच आरची हसू लागते, असं काय केलंय त्यांनी. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, अगं आगाऊ आहे, सारखा भांडत असतो. दिसल्या क्षणी ना त्याला भांडायला सुचतं फक्त. मला तर त्याला बघितलं ना असा राग येतो, अशी चिडचिड येते. मला ना असं वाटतं ना याचं ना डोकंच फोडावं, इतकं तो भांडतो माझ्याशी. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, आरतीताई, मग एवढ्या अशा माणसासाठी तू आपली रात्र का व्हायला घालवते. अगं एवढी अर्धी रात्र उलटून गेली, डोक्याचा भुगा झाला, तरी तू काम करायली या अशा माणसासाठी जो तुझ्याशी सारखा भांडतो. नाही 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 आरतीताई, हा लॅपटॉप बंद कर, हा पेन कागद फेकून दे आणि लगेच अंथरुणावरती जाऊन झोपून घे. अशा माणसासाठी आपण आपली झोप का मोडायची, का आपली रात्र व्हायला घालायची. नाही 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 आरतीताई, तू हे काम करणार नाहीये, चल ठेवून दे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, नाही ना गं, हे मालक साहेबांनी काम सोपवलंय ना माझ्यावर आणि उद्या मालक साहेबांसमोर डिझाईन हजर करायचंय मला. त्यामुळे मला हे डिझाईन करावंच लागेल, पण काही सुचत नाहीये ग आरचे. त्यावर आरची म्हणू लागते, आरतीताई, तू चहाचा घोट मार, तुला एक्सपिरियन्स नक्की येणार म्हणजे येणार. आता आरतीताई कडकडीत चहा प्यायला सुरुवात करते. त्याच वेळेस आता लॅपटॉपवरती तिला आनंदी, आरची आणि आरतीताई तिघी बहिणींचा फोटो दिसतो, अगदी पाठीमागचा. तेव्हा आता तिघीही आता झोपण्याच्या वेळेस हा फोटो क्लिक करत असतात. ते सगळे काही क्षण आरतीताईच्या डोळ्यासमोर आठवू लागतात. तेव्हा आता लगेच आरची म्हणू लागते, वा, आपला फोटो रात्री अंधारात काय मस्त आलाय ना, एक नंबर भारी. तेव्हा आरती म्हणू लागते, खूप भारी आला, एक नंबर भारी. त्यावर आनंदी म्हणू लागते, आला असेल, एक नंबर भारीच आला असेल. त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, आनंदी, सॉरी एक विचारते. आनंदी, तुला तुझ्या डोळ्यांसमोर काय दिसतं ग. फक्त काळा रंग, काळा अंधार एवढंच दिसत असेल ना, दुसरं जग तुला बघताच येत नाही ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, फक्त काळा अंधार, काळा रंग नाही. अगं त्या काळ्या अंधारात ना अशी युनिक डिझाईन दिसते मला, अगदी छान अशी टिपक्यांची. आणि आरतीताई, आता तुम्ही जो फोटो क्लिक केला ना त्याचा जो लाईट पडला ना, त्याची अशी वेगवेगळी युनिक डिझाईन तयार झाली आणि ती माझ्या या अंधाऱ्या जगात मला दिसली. आता मात्र लगेच आरतीताई म्हणू लागते, खरंच अजून काय काय दिसतं ग तुला आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, जो सूर्य आहे ना आपला,
त्याचा जो प्रकाश पडतो त्याची युनिक पद्धतीची डिझाईन माझ्या या अंधाऱ्या जगात अशी फैलावलेली असते आणि मस्त त्याची छान छान अशी डिझाईन तयार होते. युनिक असं डिझाईन, अगदी भारी जग आहे माझं अंधारातलं. आता मात्र आनंदीचे हे सगळे विचार आरतीताईला आठवलेले असतात. तेव्हा लगेच आता आनंदात हसतच आरतीताई म्हणू लागते, "आरचे, एक्सपिरियन्स भेटला भेटला मला. आता खूप भारी डिझाईन बनणार." तेव्हा लगेच आरची तिची पाठ थोपटावू लागते, "जमलं जमलं. माझ्यामुळे हे शक्य झालं आरतीताई, फक्त या आरचीमुळे." त्यावर लगेच आरती म्हणू लागते, "ए आगाऊ एक नंबरची, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, आनंदीच्या विचारामुळे झालंय." त्यावर लगेच आरची म्हणू लागते, "आनंदीताईमुळे? हे कसं शक्य आहे?" त्यावर लगेच आता आरतीताई म्हणू लागते, "हो, तिचे विचार मला आठवले आणि तिचं ते सुंदर जग मी या डिझाईनवर कोरणार आहे. आनंदीचे विचार आणि तिचं ते जग आता मी मस्त डिझाईन बनवणार." असे म्हणत आरतीताई जोमात कामाला सुरुवात करते. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर सकाळी सकाळी निंबाळकरांच्या हवेलीत आनंदीचं देवाऱ्यात आता देवासमोर माईचा जप करायचं काम चालूच असतं. त्यावर लगेच आता विद्याधर हॉलमध्ये येतो. "अरे बापरे, निंबाळकरांच्या घरातली सकाळ झाली. पण आनंदी, अगं तुझा हा रात्रीचा जप अजून बी बंद नाही? अगं कशासाठी आणि कुणासाठी करायली हे समज?" "त्या मालक साहेबासाठी, ज्याने माझ्या गाडीत बॉम्बस्फोट घडवून आणला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. अशा मालक साहेबासाठी तू देवाकडे प्रार्थना करायली आनंदी? तुझ्या नवऱ्याच्या सुखासाठी, त्याला पोलिसांनी पकडू नये म्हणून? पण आनंदी, हे समजा आता शक्य नाहीये. कारण आता मी पोलिसांना कामाला लावलंय आणि आता पोलिसांच्या हातात मोठा पुरावा लवकरच येणार आहे." आता आनंदीला मात्र भीती वाटते. तेव्हा विद्याधरला आता ते सगळे क्षण आठवतात. कसा गाडीत ब्लास्ट झाला, विद्याधर थोडक्यात वाचला. तेव्हा लगेच तो आनंदीला म्हणू लागतो, "त्या मग्रूर युगंधरने मला मारण्याचा प्रयत्न केला. सहजासहजी सोडणार नाहीये. तू कुठल्या बी देवाची प्रार्थना कर आनंदी, पण आता कुठलाच देव तुझ्या मदतीला येणार नाही. कारण या विद्याधर निंबाळकरनी त्याला अटक करण्यासाठी तशी सोय केली आहे. आता कामाला लावलेल्या पोलिसांच्या हातात मोठं घबाड सापडलंय. अगं तुझ्या त्या युगंधरनी ज्या फॅक्टरीतनं दारू गोळा घेतला होता ना बॉम्ब घडवण्यासाठी, त्या फॅक्टरीत आता पोलिसांनी धाड टाकली आणि तिकडे जो माणूस होता ना दारू गोळा विकणारा, त्याला पकडलंय. त्याला खेचतच अटक करत जेलमध्ये फेकलंय. आणि आता अशी धुलाई करणार आहे ना पोलीस त्याची, की लवकरच तो त्या मग्रूर युगंधरचं नाव समोर आणेल. थोडा वेळ शिल्लक आहे, थोडा वेळ. आणि एकदा का या युगंधर विरुद्ध पुरावा सापडला की तुझा मग्रूर नवरा मालक साहेब, तो मग जेलच्या आत खडी फोडायला जाणार आनंदी. तुझा देव तुला नाही येणार ग मदतीला. मग तुझा तो मालक साहेब जेलमध्ये चक्की पिसिंग करीन." तेवढ्यात लगेच आता पाठीमागनं शिल्पा येते. "बास विद्याधर, पुरे झालं. उगाच खोटं नाटं सांगून तिला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको." त्यावर विद्याधर म्हणू लागतो, "ताई, खोटं नाटं आपण बोलतच नाही. गरजच काय? जे सत्य परिस्थिती आहे तीच मी सांगतोय. लवकरात लवकर पोलीस या हवेलीत पोचणार आणि त्या युगंधरला घेऊन जाणार. हे सत्य आहे. आणि आता तुला काय करायचंय ना आनंदी ते कर. पण कुठलाच देव आता तुझी प्रार्थना ऐकणार नाही. मला जे हवंय ना तेच होणार." असे म्हणत आता विद्याधर हसतच तिकडनं निघून जातो. शिल्पाला आनंदीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर आता इकडे फॅक्टरीमध्ये पृथ्वी आणि आरतीताई दोघेही सकाळी सकाळी ऑफिसमध्ये आलेले असतात. मालक साहेब ऑफिसमध्ये नसतात. पण आता आरतीने जे डिझाईन बनवलेलं असतं ना ते बघताच आता पृथ्वीला खूप आनंद होतो. "वा, एक्सलंट, एक नंबर भारी, जबरदस्त, युनिक मॉडेल पद्धतीचं असं डिझाईन तयार झालंय. अगो काय सुचलंय तुला? काय मस्त डिझाईन बनवलंय तू. एक नंबर भारी. तुझ्या डोक्यात एवढ्या आयडियाज कुठनं आल्या? अगो कसं जमलं तुला, सांग तरी मला." त्यावर लगेच आरती म्हणू लागते, "माझ्यामुळे नाही, आनंदीमुळे हे शक्य झालंय." तेव्हा पृथ्वी आरतीकडे बघतो. "आनंदीमुळे? हे कसं शक्य आहे?" त्यावर आरती म्हणू लागते, "हो, कारण तिला दिसत नाही ना आणि तिच्या अंधाऱ्या डोळ्यासमोर तिचं हे असं युनिक जग तिला दिसतं. अगदी अंधारात मस्त अशी युनिक डिझाईन, सूर्यप्रकाश, ते सगळं काही चमचमणारं जग ना तिने मला सांगितलं होतं.
तिचे विचार मला आठवले आणि मी ते कागदावरती कोरले. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, वा वा वा, एक नंबर. आनंदीमुळे हे शक्य झालंय. मला तरी वाटलं तुझ्या डोक्यात एवढी युनिक मस्त अशी डिझाईन तयार कुठनं झाली तरी. तुला कुठे डोकं आहे म्हणावं. आनंदीमुळे झालंय. आनंदी एकदम भारी. तू काय स्मार्टलीस. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, झालं. इतक्या वेळ तर माझ्या डिझाईनचं कौतुक करत होता. आरती तुला कसं जमलं, किती भारी. आणि आता आनंदीचं कौतुक करतोय. अरे आनंदीचे फक्त विचार आठवले मी, पण ते कोरलंय मी कागदावर. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, मला तू तो मेडिक्लोर म्हटला होता ना, सतत साध्या साध्या डिझाईन बनवते जुन्या पद्धतीच्या, मग आता कसं बनवलंय नवीन मॉडेल पद्धतीचं. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे. मला आता जास्त या विषयावरती बोलायला वेळ नाही आहे. अगं आपल्याला अजून डिझाईन काढायच्या वेगवेगळ्या रंगीत. अगं त्या मालक साहेबांना दाखवायच्यात. चल बरं पटकन आपण पटकन लॅपटॉपवरती त्या सेट करून घेऊया. आता लगेच पृथ्वी मालक साहेबांच्या खुर्चीवरती बसतो. आता आरती त्याच्या शेजारी उभी राहून कशा कशा डिझाईन असतात त्या दाखवत असते. त्या लॉन्च करायच्यात, आपल्याला मालक साहेबांना दाखवायच्या आहे. याची दोघांची तयारी चालू असते. तेवढ्यात आता ऑफिसमध्ये मालक साहेब आणि शिर्के पोहोचलेले असतात. आता मालक साहेब दरवाजात येताच बघतात तर पृथ्वी त्यांच्या खुर्चीवरती बसलेली असतो. मालक साहेबांच्या खुर्चीवरती कोणी बसलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे शिर्केंना तर मोठा धक्का बसतो. अरे बापरे, आता मोठा राडा होणार. मालक साहेब भडकणार. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब जरा सबुरीने घ्या, नाही म्हणजे पृथ्वी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास शिर्के, तुम्ही चला पटकन कामाला लागा. शिर्के आता लगेच फोन घेऊन बाहेर निघून जातात. पण मालक साहेब मोठाले डोळे फाडून पृथ्वीकडे बघत असतात. पृथ्वीचं आणि आरतीचं काम चालू असतं. तेवढ्यात आता लगेच शिर्केंचा फोन वाजतो. त्याच वेळेस पृथ्वीचं आणि आरतीचं लक्ष दरवाजाकडे जातं. दरवाजात मालक साहेब उभे असतात. आता पृथ्वी घाबरतो आणि पटकन उठतो. सॉरी, ते चुकून कामाच्या नादात मी कधी बसलो मला कळलं नाही तुमच्या खुर्चीवरती, ते सॉरी. त्यावर मालक साहेब अगदी एखाद्या बापासारखं शांतपणे, जाऊ दे, तू काम करत होता ना, बैस, तुला बसायचं असेल ना तू बसू शकतो, काही हरकत नाही. तेव्हा आता पृथ्वीला धक्का बसतो. मालक साहेब एवढे प्रेमाने आणि न रागवता. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बैस. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नाही नको, तुम्ही बसा, मी इकडनं येतो. आता आरती आणि पृथ्वी पुढील बाजूने येतात. मालक साहेब खुर्चीवरती बसतात. तेव्हा लगेच पृथ्वी आता लॅपटॉपवरती ज्या काही डिझाईन असतात ना त्या मालक साहेबांना दाखवू लागतो. हे बघा मालक साहेब, या सगळ्या युनिक आणि मॉडेलिंग पद्धतीच्या डिझाईन आहेत, तुम्ही बघून घ्या. आता मात्र लगेच पृथ्वी जी मेन डिझाईन असते ना मोठीवाली, ती पण दाखवतो. मालक साहेबांना तर या डिझाईन खूप आवडलेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, वा, एक्सलंट, एक नंबर, भारी, लय भारी डिझाईन बनवली आरती, खरंच खूप आवडली, का मस्त केलंय तू. आता पृथ्वीला जरासं वाईट वाटतं, कारण कौतुक तर मालक साहेबांनी आरतीचं केलंय ना. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरोबरच, चल अजून काय काय डिझाईन बनवल्यात आणि सॅम्पल कधी रेडी होणार आहे तू सांगशील का. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, सॅम्पल ना, तो होईल ना, लवकरच तयार होणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, उद्या भेटेल का मला सॅम्पल, मला लवकरात लवकर सॅम्पल हवाय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, उद्या कशाला मालक साहेब, आज संध्याकाळपर्यंतच होईल. मितालीला मी हे सगळे डिझाईन पाठवलेत आणि तिने सॅम्पलची तयारी सुरू पण केली, त्यामुळे सॅम्पल संध्याकाळीच रेडी असणार आहे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नक्की ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो संध्याकाळी नक्की. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ठरलं तर मग चला, संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होणार आणि त्यामध्ये तुझ्या या युनिक डिझाईनला ग्रँड लॉन्च म्हणून मी नवीन सुरुवात करणार आहे. आता पृथ्वीला धक्का बसतो, आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो काय हरकत आहे, तुझं सगळी तयारी झाली ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतो, पण ही डिझाईन तू कशावर वापरणार. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हे बघा मालक साहेब, नाही म्हणजे मी ना युनिक मॉडेलिंग पद्धतीच्या साड्या बनवणार आहे आणि त्यावर ही डिझाईन वापरणार आहे, अगदी छान दिसेल, खूप मस्त. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो डिझाईन तर अगदी छान बनवले तू, अगदी मलाही खूप आवडले, मनात भरेल अशी आहे. आता पृथ्वीला खूप भारी वाटतं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मग ठरलं, आज संध्याकाळी मोठी प्रेस कॉन्फरन्स होणार आणि मोठा इव्हेंट असणार आहे, तिकडे तू तुझ्या सगळ्या सॅम्पल लॉन्च करायच्या.
सगळे डिझाईन तयार ठेवायचे, सगळी तयारी आजच व्हायला पाहिजे हं. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, मालक साहेब अहो पण आज एवढ्या घाईत साड्या आधी तयार तर होऊ द्या, तुम्ही त्या बघा, तुम्हाला आवडल्या तर आपण हे पुढे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही त्याची काही गरज नाही, मला तुझी आयडिया तुझे डिझाईन खूप आवडले आणि तू तुझ्या कामावरती ठाम आहे ना, तुझ्यावरती विश्वास आहे ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो नक्कीच, माझ्यावरती माझ्या कामावर विश्वास आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, जर तुझा स्वतः तुझ्या कामावर विश्वास असेल ना, तरच जग तुझ्यावर विश्वास ठेवील. त्यामुळे मागे पुढे डगमगून बघायचं नाही, जोमात कामाला लागायचं. आजच तुझ्या ग्रँड लॉन्चची सुरुवात होणार. तुझ्या या युनिक पद्धतीच्या डिझाईन आजच सगळ्या जगासमोर येणार. आता मात्र पृथ्वीला आनंदाने उड्या मारू की नाचू असं झालेलं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, चला मग तुम्ही तयारी करा, मी येतोच. असे म्हणताच मालक साहेब तिकडनं निघून जातात. पृथ्वी आता त्यांच्या पाठोपाठ दरवाजापर्यंत जातो. हे खरं होतं का स्वप्न होतं? मालक साहेब माझ्यासाठी मोठा इव्हेंट करणार, सगळ्या कॉन्फरन्स समोर माझा ग्रँड लॉन्च करणार. अरे बापरे, हे खरं आहे? ए आरती मला चिमटा काढ ना गं, मला हे स्वप्न वाटायले. आरती पटकन आता पृथ्वीजवळ येते आणि जोर असा चिमटा घेते. आता पृथ्वी जोरात ओरडतो, आई गं केवढा चिमटा घेतला, अगं हे रागाचा बदला घेते की काय, एवढं कोणी चिमटा काढतं का? त्यावर आरती म्हणू लागते, घ्या, आता नसता काढला तरी बोलला असता, मालक आहे मी, माझा हुकूम ऐकला नाही, फॉलो केला नाही, तेव्हाही ऐकवलं असतं आणि आताही ऐकव. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, जाऊ दे, म्हणजे हे खरं आहे, हे स्वप्न नाही आहे, मालक साहेबांनी माझ्यासाठी एवढं समजा करायचं ठरवलंय. अरे बापरे, मला खूप आनंद झालाय. असे म्हणताच आता आरतीलाही खूप आनंद झालेला असतं. आता पृथ्वी आनंदाच्या भरात घट्ट आरतीला मिठी मारतो. आरती आता पटकन त्याला मिठी मारते. दोघेही खूप खुश असतात. पृथ्वीला काय करू काय नाही असं झालेलं असतं. तेवढ्यात आता आरतीचं लक्षात येतं, अरे बापरे, आपण याला घट्ट मिठी मारली. आरती पटकन आपले हात बाजूला सोडते. पृथ्वीलाही धक्काच बसतो. तोही पटकन आरतीला बाजूला करतो. सॉरी, ते नाही, म्हणजे लवकरात लवकर मला मितालीला फोन करावा लागेल, मी जातो हा. आता लगेच पृथ्वी तिकडनं निघून जातो. आरती आता पटापट सामान आवरू लागते. तर त्यानंतर इकडे फॅक्टरीत मालक साहेब बाहेर आलेले असतात. आता समिधाचा फोटो असतो. मालक साहेब आता एकटक समिधाच्या फोटोकडे बघतात आणि म्हणू लागतात, समिधा तू नेहमी म्हणायची आपला मुलगा ना तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच असणार आहे. खरंच तो तुमच्यापेक्षा मोठा होऊन दाखवणार आहे. आणि समिधा, आज तुझं स्वप्न पूर्ण होतंय ग. अगं पृथ्वीच्या कामावरचा विश्वास, त्याचा तो काम करण्याची पद्धत, त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास बघून ना मला आज तुझी खूप आठवण आली ग. खरंच समिधा, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. आपला मुलगा उंची गाठणार, उंचावर जाणार, त्याच्यात ती धमक, तो आत्मविश्वास आहे. आणि हे बघून आजचा दिवस खूप भारी वाटतोय. समिधा, खरं तर आजच्या दिवशी तू इथे असायला हवी होती, तुला खूप आनंद झाला असता. असे म्हणताच आता शिर्के तिकडे येतात. मालक साहेब घात झालाय मोठा. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय झालंय शिर्के? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब आत्ताच आपल्या कारखान्यातल्या विश्वासू माणसाचा कॉल आला होता. अहो त्या विद्याधरने 2 पोलिसांना कामाला लावलंय आणि पोलिसांच्या हातात आपण ब्लास्ट घडवून आणण्यासाठी ज्या कारखान्यातनं दारूगोळा खरेदी केला होता त्या कारखान्यावरती रेड टाकली आणि तिथल्या त्या होनरला पकडलंय, अटक केलंय आणि आता पोलीस त्याला धो धो धुणार. तो किती वेळ आपलं तोंड गप्प ठेवणार आहे? तो एकदा का बोलला की हवेलीच्या दरवाजापर्यंत पोलीस येणार आणि त्यांना आतमध्ये यायला वेळ लागणार नाही. मालक साहेब, आपल्याला काहीतरी करावं लागेल मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा शिर्के, तुम्ही आत्ताच्या आत्ता इचलकरंजी, कोल्हापूर आजूबाजूचे जी काय गाव आहे ना, त्या गावातल्या सगळ्या मीडियावाल्यांना कॉल करा आणि संध्याकाळी आपल्या निंबाळकरांच्या हवेलीत मोठा इव्हेंट करायचा आहे आपल्याला. कसं आहे, पृथ्वीचं हे जे डिझाईन आहे ना, ते सगळ्या जगासमोर आलं पाहिजे. लवकरात लवकर त्याच्या या न्यू ब्रँडची आपल्याला शाखा सुरू करायची. त्यावर आता शिर्केंना धक्का बसतो. अहो मालक साहेब, इव्हेंट करायच्या कसल्या गप्पा करायले तुम्ही? अहो संकट आपल्या हवेलीच्या दारापर्यंत पोचलंय. कधी बी खाकी घालून पोलीस आतमध्ये येतील आणि काय होत्याचं नव्हतं होईल सांगता येणार नाही मालक साहेब. आणि एवढी प्रेस कॉन्फरन्स, मीडियावाले, हे इव्हेंट, हे समजा करायची काय गरज आहे? एवढं डोक्यावरती वादळ चालू आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के
सांगितलं ना तेवढंच करायचं. माझ्या मुलाच्या यशाला सुरुवात झाली. त्याची यशाची पायरी पहिली चढताना त्याच्या कुठल्याच कामात अडथळा येता कामा नये. माझ्या मुलाला उंचावर जायचं आणि ते मला बघायचंय. त्यामुळे त्याच्या या इव्हेंटमध्ये कसलीच कमी राहता कामा नये. सगळी काही सेट वगैरे तयार व्हायला पाहिजे. संध्याकाळी मोठा इव्हेंट असणार, प्रेस कॉन्फरन्स होणार. चला पटकन शिर्के कामाला लागा. त्यावर शिर्के म्हणू लागतात मालक साहेब पण ते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात सांगितलं ना तुम्हाला इव्हेंटची तयारी करायची, त्यात कसलीच कमी राहता कामा नये. पोचलं? तेव्हा शिर्के म्हणू लागतात पोचलं. तर आता त्यानंतर लगेच शिर्के इकडे काही माणसांना घेऊन हवेलीत आलेले असतात. हवेलीत मात्र येताच आता शिर्के त्यांना सांगू लागतात, हे बघा हा मोठासा हॉल आहे, इकडे आपल्याला पडदा लावायचा आहे, मस्त स्टेज बनवायचं आहे, इकडे इव्हेंट साजरा करायचा आहे, प्रेस कॉन्फरन्सवाले येणार आहे, गावातले मोठमोठी लोक येणार आहे, सगळे कारखान्यातले स्टाफ असणार आहे, सगळी तयारी अगदी छान व्हायला पाहिजे. आता मात्र शिल्पा आणि आनंदी तिकडेच हॉलमध्ये असतात. शिल्पाला धक्का बसतो, कारण एवढं टेन्शन असताना शिर्केची कसली तयारी चालू आहे, कसलं टेज बनवायचंय, शिर्के काय चालू आहे. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात 2 मिनिटात आई आलोच, 1 मिनिटात तुम्ही लागा कामाला, हलवा आहे सगळं. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते वेळ लागलाय का शिर्के, अरे काय चालू आहे, कसली तयारी चालली, कसलं स्टेज बनवायचंय, काय फालतूपणा लावलाय. त्यावर शिर्के म्हणू लागतात मालक साहेबांनी सांगितलंय आज पृथ्वीच्या ग्रँड लॉन्चची मुख्य डिझाईन सगळ्या जगासमोर दाखवायची आणि त्यासाठी मालक साहेबांनी मोठा इव्हेंट ठेवलाय. तेव्हा आनंदीला मात्र खूप आनंद होतो. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते काय चाललंय या माणसाचं, या माणसाच्या मनात ना काय चाललंय ना तेच कळत नाहीये, ते ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही. अरे एवढं मोठं वादळ आलंय, पोलीस घोंगावत आहेत, कधी काय सापडेल आणि कधी युगंधरवरती जेलमध्ये जाण्याची वेळ येईल ते कळत नाही आपल्याला. आणि हा माणूस एवढा मोठा इव्हेंट करतोय, प्रेस कॉन्फरन्स ठेवतोय, मीडियावाल्यांना बोलावतोय, त्याला कळत नाहीये का एवढं मोठं संकट वादळ डोक्यावरती घोंगावतं हे सगळं का करतोय तो. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात खरं तर ताईसाहेब सांगू का, मला बी कळत नाहीये, मालक साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय ना तेच कळेन असं झालंय. पण मालक साहेबांनी सांगितलंय त्यांच्या मुलाच्या यशाची सुरुवात झाली आणि पृथ्वीच्या या आनंदाच्या क्षणात त्यांना कुठलाही अडथळा नकोय, सगळं काही आनंदातच व्हायला पाहिजे. पृथ्वी खूप खुश आहे हो, त्यामुळे मालक साहेबांसमोर आपल्याला बी हे सगळं टेन्शन दूर करावं लागेल. घरात समजा काही टेन्शन दूर करू, चेहरे हसरे ठेवून आपल्याला इव्हेंट समोर उभं राहायचंय. सगळं गाव बघायला येणार आहे हो, जगातली मोठी मोठी लोक येणार आहे, प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. त्यामुळे ताई मी हे समजा बघून घेतो, पण तुम्ही घरातल्यांना समजवा, टेन्शन तोंडावरनं बाजूला घ्या म्हणावं आणि हसरे चेहरे ठेवून या इव्हेंटला या, नाहीतर पृथ्वीला वाईट वाटेल. आणि पृथ्वीला जर वाईट वाटलं तर मालक साहेब किती भडकतील हे तुम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे ताईसाहेब प्लीज प्लीज असं करू नका, हे टेन्शन बाजूला ठेवा आणि कामाला लागा, मी बघतो. आता शिर्के तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच ही शिल्पा आनंदीजवळ येते. काय गे, हा टेन्शनचा जो मुखवटा घातलाय ना तो काढून फेक, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. जेव्हापासनं तुझं पाऊल या निंबाळकरांच्या घरात पडलंय ना तेव्हापासनं फक्त अनर्थच घडतोय. आता जर या कॉन्फरन्समध्ये काही झालं ना तर त्याला जिम्मेदार तू असशील. त्यामुळे टेन्शन बाजूला सोड आणि चेहरा हसरा ठेव, चाल तयारीला लाग. असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. आनंदी लगेच देवासमोर येते, हात जोडतच आता देवाला म्हणू लागते देवा हे समजा काय चालू आहे रे, अरे माझ्या मालक साहेबांवरती एवढं मोठं वादळ घोंगावतंय, पण प्लीज त्यांना तुला या सगळ्यातनं वाचवायचं आहे, कारण आज पृथ्वीच्या आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस अगदी भारी गेला पाहिजे, त्यासाठी तुझ्या साथीची तुझ्या मदतीची गरज आहे रे. असे म्हणत आता इथे आनंदीने देवाकडे प्रार्थना केलेली असते. तर त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये ज्या कारखान्यावरती पोलिसांनी धाड टाकलेली असते ना तिथल्या ओनरला पकडलेलं असतं, त्याला खूप मारत असतात हवालदार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याच्या समोरच बसलेले असतात. बोल, तोंड उघड लवकर, तुझ्याकडनं हा दारू गोळा कोणी खरेदी केलाय, लवकरात लवकर सांग, नाहीतर तुझी सुटका नाही. निंबाळकरांवरती जीवघेणा हल्ला केलाय म्हणून कायमचा सडशील जेलमध्ये. त्यावर लगेच आता तो होनर म्हणू लागतो नाही हो सर, अहो मला खरंच माहिती नाही, मला खरंच माहिती नाही हा ब्लास्ट कोणी घडवला, काय झालं. त्यावर हवालदार त्याला जोर जोरात मारतात. खरं सांग, तुझ्याकडनं हा दारू गोळा कोणी खरेदी केलाय. त्यावर लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो सांगतो, समजा काही सांगतो, एक
माणूस आला होता, मी त्याला आजवर कधीच बघितलं नाही. त्याने माझ्याकडनं हा दारू गोळा खरेदी केला होता आणि या सगळ्यात माझा काही दोष नाही हो. तो कोण होता, कुठनं आला होता मला माहिती नाही. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तो कसा दिसत होता, कसा होता, हे सगळं लिहायचं एका कागदावर. सगळं लिहायचं म्हणजे आपल्याला तो सापडेल. जर तसं लिहिलं नाही ना तर तू सडला जेलमध्ये समज, असे म्हणताच आता लगेच हवालदार त्याच्या हातात कागद पेन देतात. आता कुठला माणूस नेमकं दारू गोळा खरेदी करायला आला होता याचं सगळं वर्णन त्याने आता लिहून टाकलेलं असतं. आता तो कागद इन्स्पेक्टर साहेब हातात घेतात आणि बघतात, त्यांना धक्काच असतो. कारण आता तो माणूस कोण असेल हे सगळं आपल्याला कळेलच. तर इकडे घरी आता शिल्पा सगळ्यांना सांगत असते, कोणीही टेन्शनमध्ये राहायचं नाही. त्यावर माई म्हणू लागतात, अगं पण युगंधर हे सगळं का करतोय? अगं कधी पोलीस येतील, काय होतील सांगता येणार नाही. त्यात मीडियावाले, एवढे लोक, कॉन्फरन्स, हे सगळं काय चाललंय? त्यावर शिल्पा म्हणू लागते, हे बघा, ते मला काही ठाऊक नाही. युगंधरला आपल्या चेहऱ्यावरती हसू हवंय आणि पृथ्वी जर आपल्याला असं टेन्शनमध्ये बघितलं तर तो नाराज होईल. तेवढ्यात पृथ्वी आणि मिताली येतात. आत्या आत्या, आजचा दिवस खूप भारी. अगं निंबाळकरांना माझं डिझाईन खूप आवडले, असे म्हणत पृथ्वी आपल्या आत्याला असं गोल गोल फिरू लागतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, पडेल ना मी. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, मी निंबाळकरांच्या मानाला पडून दिलं नाही, तुला पडू देईल का? अगं मिस्टर निंबाळकर लय खुश झालेत. अगं त्यांनी मोठी कॉन्फरन्स ठेवली, लय मज्जा येणार आहे आज. इव्हेंट आहे मोठा, माझं ग्रँड ब्रँड लॉन्च होणार आहे आज. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, हो ना. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, दादा, अरे पण आपल्याला हे सॅम्पल जे मीडियासमोर दाखवायचे आहेत ना, अरे त्यासाठी ना आपल्याला एखादी मॉडेल बघावी लागेल रे. आणि आपल्या या मॉडेलला बघण्यासाठी वेळ नाही. आता एवढ्या कमी वेळात कुठनं आणणार आपण तिला, आणि ती पण अगदी युनिक पद्धतीची. दादा कसं करणार? त्यावर लगेच आता पृथ्वी लागतो, मॉडेल शोधायची गरज नाही, कारण या आपल्या मुख्य ब्रँडची मुख्य मॉडेल आपल्या घरातच आहे. त्यावर लगेच आता शिल्पाला आनंद होतो, ती मॉडेल मीच असणार. धनश्री म्हणू लागते, हो ताई. त्यावर शिल्पा म्हणू लागते, कोण आहे ती मॉडेल? अरे मग सांग की. तेव्हा लगेच पृथ्वी आनंदीकडे बोट करतो, आनंदी. आता मात्र सगळेजण आनंदीकडे बघतात. आनंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, थँक्यू आनंदी, आज माझं स्वप्न फक्त तुझ्यामुळे पूर्ण होतंय. पण शिल्पाला मात्र मोठा हादरा बसलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त एक्सलंट असा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता पुढील भागात मोठा ट्विस्ट आहे. आता इथे इव्हेंटची सगळी तयारी झालेली असते. प्रेस कॉन्फरन्सवाले, मोठमोठी लोक, कारखान्यातला स्टाफ सगळे आता या इव्हेंटमध्ये सामील झालेले असतात. आता मात्र ठरल्याप्रमाणे सगळ्या सॅम्पल दाखवण्याचं काम चालू असतं. आनंदी मस्त नऊवारी साडी घालून नटून तटून असते. तर आता शिल्पाही मस्त नऊवारी साडी घालून आता सॅम्पल दाखवण्यासाठी स्टेजवर येते. सगळे आता हे सॅम्पल बघून खूप खुश होतात. पृथ्वी तर खूप आनंदात असतो. पण आता या इव्हेंटमध्ये, या निंबाळकरांच्या सुखामध्ये मोठं संकट आणायचं, मोठा या सगळ्याचा डाव या विद्याधरने आखलेला असतो. आता जे झुंबरवरती हॉलमध्ये लावलेलं असतं ते झुंबर असं पडणार. आता त्याचा थोडासा खळखळ आवाज आनंदीपर्यंत पोचतो. आनंदी चतुर आणि हुशार, ती आरतीताईला म्हणू लागते, आरतीताई, मोठा घोळ होणार आहे. अगं सगळे झुंबर खालीच उभे आहेत, फोटो सेशन चालू आहे आणि ते झुंबर पडतंय. आरतीताई, आपल्याला काहीतरी करावं लागेल, तू लवकरात लवकर सगळ्या कामगारांना बोलव. त्याच वेळेस आता आरतीताई बाहेर जाते. तेवढ्यात विद्याधर दरवाजा बंद करतो, कारण आरती येऊच नाही आणि आपला डाव सक्सेसफुल व्हावा असं त्याला वाटू लागतं. पण आनंदीने मात्र खूप मोठी ढाल बनून निंबाळकरांना वाचवायचं ठरवलेलं असतं. आनंदी ताकदीने त्या झुंबराला असं दावं लावून आता जोरदार दिशी पकडून ठेवते. तेवढ्यात विद्याधर येतो तेलाची बॉटल घेऊन आणि आनंदीच्या पायाखाली, हातावरती, त्या दोरीवरती सगळीकडे ते तेल ओततो. आनंदी, तू माझा डाव फेल करू शकत नाही. हा झुंबर तर निंबाळकरांच्या डोक्यात पडणार आणि तो पडणारच. आता बघूया आनंदी, तुला कोण वाचवतंय आणि तुझ्या या निंबाळकर फॅमिलीला कोण वाचवतंय. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही, माझ्या मुलाचा पहिला इव्हेंट आहे, त्याच्या आनंदाचा एवढा पहिला दिवस आहे, तो मी खराब होऊ देणार नाही. पण आता त्या तेलामुळे आनंदीचे हात सटकू लागतात, पाय सटकू लागतात. आनंदी धपकन खाली पडते. त्या क्षणी इकडे झुंबर पडल्याचा मोठा आवाज होतो. आता पुढे काय ट्विस्ट असणार आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.